नमस्कार, मी ऋषी देसाई. लोकशाही न्यूजच्या निष्पाप बालकांचे मारेकरी कोण या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. शनिवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागली आणि 10 नवजात चिमुकल्यांचा होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. 10 नवजात शिशु मृत्युमुखी पडले आणि त्या 10 जणांच्या आई वडिलांचे अश्रू थिजले. अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. त्या रुग्णालय परिसरातील टाहो आज प्रत्येकाला सुन्न बनवतोय. ते निष्पाप 10 जीव त्यांच्या अशा जाण्यानं आज प्रत्येकाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जाब विचारतायत की आमचं चुकलं तरी काय. याचं उत्तर ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे, ना आरोग्यमंत्र्यांकडे आहे, ना त्या रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षकांकडे आहे. कारण नेमकं काय झालं त्याचा चौकशीचा अहवाल अजून समोर यायचा आहे. तो अहवाल येईल आणि त्यानंतर दोषींवर कठोर शिक्षा होईल असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. अर्थात या झाल्या सरकारी गोष्टी. पण पुढे काय होणार, पुढे काय झालं यापेक्षाही 24 तासांपूर्वी आणि 2015 सालापासून या भंडाऱ्याच्या रुग्णालयात नेमकं काय होतंय या प्रश्नाच्या शोधात लोकशाही न्यूजनं जो आढावा घेतलाय तो ऐकून तुम्ही थपकून जाल एवढा प्रचंड धक्कादायक आहे. या आग लागल्यानंतर जशी बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली ना, तशी ती भंडाऱ्याच्या लागलेल्या या आगीचा ठसका आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरतोय. भंडारा प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक अहवाल तातडीनं मागवण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील प्रत्येक बालकांच्या कुटुंबियांना तातडीची 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील या आगीची चौकशी करण्यासाठी 6 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती आता 3 दिवसात सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे. भंडारा प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिशु केअर युनिटचे तातडीनं फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथे रुग्णालयात आज घटनास्थळाची पाहणी करत त्या निष्पाप बालकांच्या पालकांची चौकशी करत, तातडीनं या अग्निकांडाची चौकशी करत दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले. अर्थात हे सगळं आगीनंतर सुरू झालेलं वेगवान घटनानाट्य आहे. आता आपण भंडाऱ्याच्या रुग्णालयात नेमका प्रकार काय घडला तो आधी एकदा समजून घेऊया. भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिट आहे. या युनिटमध्ये आउटबॉर्न युनिट आणि न्यूबॉर्न युनिट असे 2 युनिट आहेत. ही आग बॉर्न युनिटमध्ये लागली. या युनिटमध्ये 10 नवजात बालकं उपचार घेत होती, तर न्यूबॉर्न युनिटमध्ये 7 बालकं उपचार घेत होती. अपुऱ्या दिवसांच्या किंवा अति कमी वजनाच्या अर्भकांसाठी रुग्णालयात इन्क्युबेटरची व्यवस्था असते. पण दुर्दैव म्हणजे या 10 अभागी बाळांचे जीव त्या इन्क्युबेटर्समध्येच गेले. जिथं जीव वाचवले जातात तोच इन्क्युबेटर्स यांच्यासाठी जीवघेणा ठरला आणि अश्रूंचे दगड झाले. खरं तर झाला तो प्रकार दुर्दैवी आहे. चौकशीचा अहवाल येईल, दोषींवर कारवाई होईल, पण ती 10 मुलं त्यांच्या आई वडिलांना परत मिळणार आहे का याचं उत्तर 5 लाखात मोजायचं की बाळ गेल्यानंतर आता सुचलेल्या या शहाणपणाला स्वतःची पाठ ठोपटून घेत आपलं आपण स्वतःला खुश करत उत्तर आहे असं मानायचं. बरं, भंडारा या प्रश्नावर सोयीचं राजकारण जर कुठला राजकीय पक्ष करत असेल तर आज तुम्हाला भंडारा आठवेल, पण कालचं जुनं गोरखपूर बाहेर येईल म्हणून विरोधी पक्षही चुप्प बसलाय. कारण भंडारा घटनेनं आता सगळं सोयीचं राजकारण प्रत्येकाच्या सोयीनं समोर येतंय. भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेची तपासणी म्हणजेच फायर ऑडिट झालं नसल्याचं धक्कादायकरित्या आता समोर येत आहे. आणि आता या सगळ्यात सत्ताधारी आणि पूर्वाश्रमीचे सत्ताधारीही किती बेजबाबदार वागलेत नीट पहा. भंडारा जिल्हा शल्यचिकित्सकांनी याच रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था नसल्याचं मागच्या वर्षी मे 2020 मध्ये मुंबईच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालकांकडे 1,52,44,783 रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्याची मागणी केली मे 2020 मध्ये. लक्षात घ्या, ही मागणी मे 2020 मध्ये केल्यानंतर मंत्रालयात ही मंजुरीची फाईल पाठवण्यात आली. आता थोडं या रुग्णालयाच्या आणखीन एका घटनेवर बारकाईने लक्ष द्या. भंडाऱ्याच्या या रुग्णालयाचं बांधकाम 2012 मध्ये सुरू झालं आणि 2015 मध्ये याच हॉस्पिटलचं उद्घाटन घाईघाईनं करण्यात आलं.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कोणत्याही नवीन वास्तूचं उद्घाटन करताना तिचं अग्निशमन आणि वीज यंत्रणेची तपासणी संबंधित यंत्रणेकडून गरजेची आहे आणि ती केली जाते. अर्थात सर्वसामान्यांच्याही बाबतीत हे होतं, पण मग सरकारी वास्तूच्या बाबतीत हे का झालं नाही? धक्कादायक गोष्ट ही 10 बालकांचा बळी घेणाऱ्या SNCUची कुठलीही तपासणी झाली नसल्याचं समोर येत आहे. मुळात जर यात तथ्य असलं तर अशी कुठलीही परवानगी न घेता घाईघाईनं उद्घाटन उरकून घेण्यात आलंय का, हा प्रश्न आता सरकारनं स्वतःच्या मनाला विचारावा. आणि जर अग्निशमन यंत्रणेचा प्रस्ताव आरोग्य विभागाला पाठवण्यात आला होता तर त्यावर दोषी असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, की फक्त स्थानिक पातळीवर नर्स असतील, कंपाऊंडर असतील यांच्यावरच कारवाईची सारवासारव होणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर सरकार तुम्ही द्या. भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये आता फायर ऑडिट करण्याचे प्रत्येक मंत्र्यांना आदेश दिले, पण आजपर्यंतच्या अनुभवानुसार हे सगळं अजून 4 दिवस चालणार असंच वाटतंय. कारण फायर ऑडिट झाल्यावर धक्कादायक हे नाही आणि ते नाही असंच काहीसं समोर येईल, पण त्याची अंमलबजावणी झाली आहे का याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे. 2 वर्षापूर्वी मुंबईतल्या अंधेरीतील कामगार विमा रुग्णालयाच्या आगीत 10 जण मृत्युमुखी पडले होते. तो प्रसंग आठवत असेल तर यात 10 जण मृत्युमुखी पडले होते आणि 150 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. त्यावेळीही राज्यभर, लक्षात घ्या, अंधेरीच्या प्रकारानंतर राज्यभरच्या रुग्णालयात फायर ऑडिटचे आदेश देण्यात आले. पुढे काय झालं? जर त्यावेळेस फायर ऑडिटचे आदेश देण्यात आले होते तर मग आज परत 2 वर्षांनी नव्यानं राज्यभराचं फायर ऑडिट का? की त्यावेळी फायर ऑडिट झाले होते आणि त्याचे रिपोर्ट पण आले होते, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. मग जर त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर मग माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री, आपण उत्तर द्या की ती अंमलबजावणी झाली नाही, याला जबाबदार असलेल्यांवर तेव्हा कारवाई का नाही झाली? मुळात सरकारी पातळीवर जी निष्क्रियता आहे त्या निष्क्रियतेला जिल्हा रुग्णालयातील नर्स किंवा शिपायांना ओढू नका. तुम्ही फक्त जबाबदारी झटकू शकत नाही किंवा शब्द नाहीत म्हणून आज गप्पही राहू शकत नाही, पण सरकार म्हणून तुम्ही दिलेल्या शब्दाचा महाराष्ट्र सरकार म्हणून जाब आम्ही तुम्हालाच विचारणार, कारण आम्ही माध्यम आहोत लोकांसाठी, महाराष्ट्रासाठी. अर्थात 2 वर्षापूर्वी अंधेरीसारख्या मुंबईतल्या एका प्रतिष्ठित विभागामध्ये घडलेल्या प्रकारानंतर जर शहाणपण आलं नसेल तर गावखेड्यात घडलेल्या या प्रकारावर मुंबईत मंत्रालयात बसलेला लाल फितीचा कारभार हे सगळं गांभीर्यानं बघणार, यावर कोण आणि कसा विश्वास ठेवणार? मुंबईत आज घडीला 1399 रुग्णालय आहे. मुंबईतल्या अग्निसुरक्षेचं वास्तव एवढं भयान आहे की तिथं काहीच नाही आहे. बहुतांश रुग्णालयाची अवस्था आजही वाईट आहे. वायरच्या लटकलेल्या माळा, जिन्याची कोंदट यंत्रणा, जागोजागीचं अडगळीचं भंगार. अहो, स्मार्ट सिटी मुंबईतल्या रुग्णालयांची जर ही अवस्था असेल तर अन्य मोठ्या शहरांचा विचार न केलेलाच बरा. भंडाऱ्याची आग जर केवळ तुम्ही राजकारण म्हणून बघणार असाल तर मागच्या 10 वर्षातलं उत्तरदायित्व कोणाचं आणि ते कोण स्वीकारणार? तारीख आठवा, मी तारीख देतो, 9 मे 2011. बीड मधल्या अशाच एका हॉस्पिटलच्या आगीत 2 नवजात बाळं गेली होती. अगदी तो सगळा इतिहास काढला तरी मागच्या वर्षी 12 ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबईच्या एपेक्स रुग्णालयाच्या आगीत 2घांचा मृत्यू झाला होता. पण गंमत ही आहे की तारखा निघाल्या ना की मग साल निघतं आणि साल निघालं की मग राजकारण रंगतं आणि मग त्या राजकारणाचा चिखल सुरू होतो. आणि एकदा का चिखल सुरू झाला ना की मग आग, आगीचा धूर, मृतदेहाचा कोळसा, आपण सगळं सोयीनं विसरून जातो. आणि मग तेच ते सरकारी हॉस्पिटल, डॉक्टरांच्या प्रतीक्षेतलं ते हॉस्पिटल, जगण्या मरण्याच्या सीमारेषेवरचे ते रुग्ण आणि त्या लोंबकळलेल्या लाईटीच्या बाहेर, अर्धवट पाणी पुरवठा, जागोजागचा कुंदटपणा, हे सगळं सरकारी आहे का? आणि हे सगळं आपल्याला जाणवतं, हे एकदा का कळलं ना की हे सगळं सरकारी आहे, अशी मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची समज झाली की आम्ही करतोय ते उपकार, असं सांगून मुंबईतला हा सगळा न सांगता केला गेलेला लाल फितीतला सोपस्कार आपल्याला संपत जातो. आणि हेच तर आपलं सगळ्यांचं मोठं दुर्दैव आहे की आपण जी गोष्ट आज समजून वागतोय किंवा समजून जे पाहतोय त्या गोष्टीचं नेमकं गांभीर्य काय. मी तुम्हाला एका ग्राफिक्सच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो.
नेमकं या घटनेनंतर काय काय झालं, म्हणजे भंडाऱ्याची आग लागल्यानंतर कशा पद्धतीने यंत्रणा कार्यान्वित झाली आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. भंडाऱ्याला आग लागली, अर्थात हे अंधेरीची आपण एक घटना समजून घेऊया, त्याच्यानंतर भंडाऱ्याचं ग्राफिक्स. अंधेरीतल्या या रुग्णालयात 2020 सालच्या अग्निकांडात 10 जणांचा मृत्यू झाला. अंधेरी अग्निकांडानंतर राज्यभरातील रुग्णालयांचे फायर ऑडिटचे आदेश देण्यात आले. 2020च्या फायर ऑडिटच्या या आदेशाचं पुढे काय झालं, हाच लोकशाही न्यूजचा सगळ्यात मोठी सवाल आहे. फायर ऑडिटचा अहवाल जर आला असेल तर मग अंमलबजावणी का झाली नाही, अंमलबजावणीतील ही जी दिरंगाई झाली त्याला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कारवाई होणार का? अंधेरीची घटना वारंवार आम्ही का सांगतोय लक्षात घ्या, कारण अंधेरीच्या 2018च्या दरम्यानच्या झालेल्या या घटनेनंतर फक्त मुंबई हादरली नव्हती, तर या घटनेचं गांभीर्य ऐकून महाराष्ट्रातले, नीट लक्षात घ्या, महाराष्ट्रातले प्रत्येक गावखेड्यातल्या रुग्णालयांचं ऑडिट करावं असा मुख्यमंत्र्यांकडनं सरकारी आदेश निघाला, आरोग्यमंत्र्यांकडनं आदेश निघाला. कोणीही सांगावं महाराष्ट्रातल्या किती रुग्णालयांचं ऑडिट झालं, महाराष्ट्रातल्या किती रुग्णालयांना ते ऑडिट झाल्यानंतर त्यांचा रिपोर्ट हा मुंबईत मंत्रालयात गेला. कुणीही सांगावं तो रिपोर्ट मुंबईत मंत्रालयात गेल्यानंतर त्याची कार्यवाही म्हणून निधी आला आणि हे सगळं सुरक्षितपणे करण्यात आलं. मान्य आहे कोविडसाठी जी झपाटून काम करणारी यंत्रणा होती ती आरोग्य यंत्रणा आहे, ती मान्य. पण एक लक्षात घ्या, हा जो लढा आहे किंवा हा जो सवाल आहे तो महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेवर नाहीये. काल 10 जीव गेले ते महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेमुळे नाही गेले. जर वेळच्या वेळी महाराष्ट्राच्या मंत्रालयात मुंबईत बसून लाल फितीचा कारभार करणाऱ्या सरकारी बाबूंनी आणि खाबुगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जर वेळीच या फाईल सरकवल्या असत्या तर कदाचित कालचे 10 जीव वाचले असते. हा सवाल महाराष्ट्राचा आहे. प्रश्न विचारायचे, प्रश्न उपस्थित करण्याची जबाबदारी फक्त विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांची नाही आहे, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची आहे. प्रशासकीय अधिकारी जर चुकत असतील तर गावच्या ग्रामपंचायतीत देखील सवाल केले जातात. आपण तर मराठीतलं एक मोठं माध्यम आहोत, लोकशाही आज हीच भूमिका घेते. हॉस्पिटलचं फायर ऑडिट जर होत नसेल तर त्याला जबाबदार कोण? 2 वर्षापूर्वी उपस्थित केलेला प्रश्न. खरं तर मंत्रालयाला ज्यावेळी आग लागली त्यावेळी सरकारी कार्यालयांचं फायर ऑडिट झालं, प्रत्येकानं आपला जीव वाचवला. पण मग रुग्णालयाची जबाबदारी कोणी घ्यायची? भंडारा अग्निकांडानंतर आमचे जे सवाल आहेत ते सुन्न करणारे आहेत मराठी माणसासाठी. जी 10 जण गेली ना ती आपल्या रक्तनात्यातली कोणाचीच नव्हती, पण असं का वाटतंय की त्यांच्या जाण्यानं काळजातला एक तुकडा प्रत्येकाचा चुन्न झालाय. अहो, जगण्यानंतर मरण्यापर्यंत एक आयुष्य असतं आणि हे आयुष्य आपल्याला जगवतं. पण हे आयुष्य जगवल्यानंतर जर गोष्ट कळत असेल की या सगळ्यात मरण हे आपली चूक नसताना जगण्यानंतर अवघ्या काही तासानंतर कुणाच्या तरी चुकीमुळे घडत असेल तर मग ही माणसं कोण आहेत? भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करायचा कोणी? कुणी कुणाला सवाल विचारायचा? हा प्रश्न फक्त मुख्यमंत्र्यांना नाहीये, हा प्रश्न फक्त आरोग्य मंत्र्यांना नाहीये, हा प्रश्न महाराष्ट्राच्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना आहे. कारण ज्या 10 जीवांनी काल आपला निष्पाप जीव गुदमरून गेला त्यांना तर विचार करणं, त्यांचे डोळेही उघडले नव्हते. अशा वेळी कुठून तरी एक आग लागते, त्यांचं ना टाहो फुटत ना त्यांचं रडणं येतं. पण या सगळ्यात एक गोष्ट जाणवते की ती माणसं फक्त बोलत राहतात, आपण बोलत राहतो, त्यांना तर बोलताही येत नाहीत. थिजल्या डोळ्यांनी ना आग कळते ना घुसमटणारा धूर कळतो आणि क्षणात ज्याच्यावर जगतो तो श्वास कोंडला जातो आणि आपल्या समोर ही सगळी घटना झाल्यानंतर येतात ते पांढऱ्या कपड्यातले 10 निष्पाप जीव. त्यांच्या आईवडिलांची चूक काय होती? चूक शोधण्यापेक्षा चूक जर टाळता आली असती तर महाराष्ट्र सरकारनं खूप काहीतरी मोठं केलं असतं. पण या सगळ्याच्या निमित्तानं प्रश्न हेच उपस्थित होत राहणार की नेमकं चुकलं कोण? खरं तर भंडाऱ्याच्या या घटनेनंतर अनेक आदेश देण्यात आले. ते ग्राफिक्स पाहूया आपण. भंडाऱ्याच्या घटनेनंतर नेमक्या कशा पद्धतीनं शनिवारपासून वेगवान घडामोडी घडतायत. अर्थात ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिले, चौकशीचे आदेश दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणातील जेवढे दोषी असतील त्यांच्यावर चौकशीचे आदेश दिले.
या सगळ्यानंतर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तातडीनं शिशु रुग्णालयाच्या राज्यभरातल्या शिशु रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे आदेश दिले। आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व रुग्णालयांचा फायर ऑडिटचा अहवाल मागवला। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे। 3 दिवसात ही समिती आपला अहवाल देईल असं सांगण्यात येत आहे। भंडारा अग्निकांडानंतर मृत बालकांच्या पालकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीनं 5 लाखाची मदत घोषित करण्यात आली। भंडारा प्रकरणी राज्य स्तरावर नाही तर राष्ट्रीय स्तरावर दखल घेत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडनं याची गंभीर दखल घेण्यात आली। बाल हक्क आयोगाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना गेले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं अहवाल सादर करावेत अशी त्याची भूमिका मांडली। पण मग या सगळ्यानंतर आता पुढे काय? आता पुढे हा प्रश्न निर्माण होतोय की या सगळ्याचं फायर ऑडिट होणार म्हणजे नेमकं काय? सर्वसामान्य माणसाला कळत नाहीये की फायर ऑडिट म्हणजे काय। फायर ऑडिट म्हणजे साधी सरळ गोष्ट, या सगळ्या सरकारी वास्तूमध्ये जी विद्युत यंत्रणा असते ती विद्युत यंत्रणा योग्य आहे की नाही आहे। जर अशा प्रकारची आगीची घटना घडली तर सुरक्षितरित्या बाहेर जाण्याचा मार्ग कोणता? या सगळ्यावर मन सुन्न होत जातं, पण प्रश्नचिन्ह मात्र संपत नाही, थांबत नाही। याच विषयावर बोलतोय, एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय। पाहत राहा निष्पाप बालकांचे मारेकरी कोण। ज्यावेळी आपल्या नात्यागोत्यातलं नसणारं माणूस जातं ना, तेव्हा आपल्याला हंबरडाई फोडता येत नाही। भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेनं आज महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात असा न फुटणारा टाहो हंबरडा बनून प्रश्न बघतोय, सुन्न नजरेनं सगळीकडे पाहतोय। सरकारी सत्ताधारी, महाराष्ट्राचं मंत्रालय, लाल फितीतला कारभार म्हणजे त्याची भीषणता नेमकी काय असते हे आज या निमित्तानं कळतंय। पण हे केवळ काल भंडाऱ्यात झालंय असा जर तुमचा समज असाल तर थोडं थांबा। मागच्या दशकभरात महाराष्ट्रात घडलेल्या अशाच घटना या तुम्हाला सुन्न करून सोडतील। या अगोदर कुठल्या कुठल्या रुग्णालयामध्ये असे प्रकार झाले होते, अग्निकांडाचे प्रकार झाले होते, त्यावर एक नजर टाकूया। बीडमध्ये 9 मे 2011 बीडमध्ये एका लागलेल्या आगीत 2 बालकांचा मृत्यू झाला होता। 28 मे 2017 अमरावतीमध्ये 4 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता। 17 डिसेंबर 2018 ESCIC या रुग्णालयात 11 जणांचा मृत्यू झाला होता। बारा ऑक्टोबर 2020 मागच्याच वर्षी मुंबईमध्ये अपेक्स रुग्णालयात 2 मृत्यू झाला होता। आकडे, तारखा, बळींचा आकडा या सगळ्या गोष्टी संपणार नाही मान्य, कारण या दुर्घटना आहेत। पण काही दुर्घटना आपल्याला टाळता येऊ शकतात। विशेषतः सरकारी वास्तूत जर अशा प्रकारचे जर गोष्टी घडत असतील तर साध्या साध्या शासकीय वास्तूत निष्पापांचे जीव जात असतील आणि दुसरीकडे मात्र लाखो करोडो करून लोकशाहीची नवी नवी मंदिरं सजत असतील तर मग जाब विचारायचा कोणी की पुन्हा हे जे सगळं होतंय ते शांतपणे आपण पाहत राहायचं। कोविडच्या काळात लढणाऱ्या प्रत्येक आरोग्य यंत्रणेला सलामच आहे, प्रशासकीय यंत्रणेला सलाम आहे, पण अजूनही फायली रेंगाळल्या आहेत आणि या रेंगाळलेल्या फायली कधी निमित्त ठरतात ते म्हणजे अवकाळीचे रिपोर्ट न पुढे पाठवणारे, तर कधी निमित्त ठरतात की फायर ऑडिटच्या फायली या पुढे न सरकवणाऱ्या। भंडाऱ्याची फाईल मे 2020 मध्ये जर वेळीच मंत्रालयात गेली होती तर तिकडनं ती पुन्हा मागे वेळेत का आली नाही? या सगळ्या काळात त्याच्यावर कोणतीच कार्यवाही का नाही झाली? भंडाऱ्याच्या आगीनं जो प्रकाश आणि धूर निघाला त्या धुरात निघालेलं सत्य हे या भंडाऱ्याच्या घटनेनं दाखवून दिलंय। केवळ भंडाराच कशाला, जिल्हा रुग्णालयातल्या प्रत्येक गोष्टीत अशा खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्याची कमतरता ही या सगळ्या जिल्हा यंत्रणेवर, जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला आणि पर्यायानं त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला उत्तरदायित्व म्हणून भाग पडते। पण ही जबाबदारी ज्यांची आहे त्यांनी काय करायचं? 7वा वेतन आयोग घ्यायचा, आठवड्याला 2 सुट्ट्या घ्यायच्या, कामाचे तास कमी करायचे की सुट्ट्या नाही, संप नाही म्हणून पुन्हा एकदा मंत्रालयाच्या बाहेर येऊन ठाण मांडून बसायचं? त्याच वेळी मरणाऱ्या 10 जीवांनी उत्तर कोणाकडे मागायचं? त्यांना बोलायला शब्द नाही की त्यांना त्यांच्या आई बापांना गाव खेड्यात आहेत ते मुंबईत येऊ शकत नाहीत हा जाब विचारायचा मंत्रालयावर डोकं आपटून आपटून?
जाब मराठी माध्यम म्हणून आम्ही विचारतच राहणार सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना, कारण ही घटना केवळ सुन्न करणारी नाहीये. लक्षात घ्या, एकीकडे कोविडनं आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असताना काल परवाची भंडाऱ्याची घटना केवळ सुन्न करणारी नाहीये, तर गेलेल्या 10 निष्पाप जीवासाठी महाराष्ट्रानं आता जाब विचारण्याची गरज आहे. त्या पालकांना फक्त 5 लाख देऊन या व्यवस्थेनं केलेल्या गोष्टीचं पापक्षालन कुणीही करू शकणार नाही. त्या 10 कुटुंबाच्या महापितांच्या अश्रूंचे गुन्हेगार आज फक्त बेफिकिरी आणि महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांचा जीव घेणारा लाल फितीचा कारभार बनलाय, ही गोष्ट मात्र विसरू नका. आगीचं कारण कागदावर मिळेलही, पण या वेळेलाही जर ही आग हा धूर विसरणार असेल ना, तर मग खरंच वणवा पेटेल. त्याला उत्तर सरकार म्हणून बसलेल्या मायबापालाच द्यावी लागतील, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि म्हणूनच लोकशाही न्यूज हे सवाल विचारतंय सत्ताधाऱ्यांना, सरकारला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला, की आता प्रश्न तुम्हाला उपस्थित करावेच लागतील. लोकशाही न्यूजचे जाता जाता सवाल पाहूयात. रुग्णालयातील त्या 10 कोवळ्या जीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण? रुग्णालयातील अग्निसुरक्षेच्या निष्काळजीपणाचा ठपका नेमका कुणावर ठेवणार? राज्यातल्या रुग्णालयाची सुरक्षा कुणाच्या भरवशावर आहे? पुन्हा अशी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणावर देणार आणि कोण घेणार? त्यावेळी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी आणि किती दिवसात होणार? भंडाऱ्यातल्या याच रुग्णालयाच्या संदर्भात अग्निरोधक यंत्रणेसंदर्भातील फाईल मंत्रालयातल्या कुठल्या अधिकाऱ्यानं अडवली? भंडाऱ्याच्या रुग्णालयात त्या विभागाचं उद्घाटन फायर ऑडिट विनाच मंत्र्यांनी जर केलं असेल तर सरकार त्याचं दायित्व स्वीकारणार का? लाल फितीच्या कारभाराची अनास्था वैद्यकीय खात्याला बदनाम करते का? 2 वर्षापूर्वी दिलेल्या फायर ऑडिटचं पुढे काय झालं? चौकशीनंतर नेमलेल्या समितीच्या सदस्यांच्या अहवालाची आता तरी कडक अंमलबजावणी होणार का? प्रश्न अनेक आहेत, पण प्रश्नांना कदाचित उत्तरं मिळतील. पण कुठल्याही उत्तरात, कुठल्याही सक्षम प्रतिक्रियेत 5 लाखाच्या पटीत मिळणाऱ्या रकमेतही गेलेल्या 10 जीवांच्या त्या शेवटच्या श्वासाचे आणि त्यांच्या आईबापांचे अश्रू पुसण्याची ताकद नसेल, ही गोष्ट मात्र कधीही विसरू नका. आजच्या विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही.